नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे शनिवार दिनांक 16 मे 2026। मित्रांनो, आज राज्यामध्ये वातावरण कसं असणार आहे, कोणकोणत्या भागामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत। मित्रांनो, तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आत्ताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल किंवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून, कोणत्या गावातून पाहताय ते आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा। मित्रांनो, त्या ठिकाणी सुद्धा आपण पावसाचा अंदाज घेऊन येत राहू, त्यामुळे तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर आज 16 मे रोजी राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस असणार आहे, तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते पाहू। आपण पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात करू। मित्रांनो, या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये आज आपल्याला दुपारनंतर पाऊस पाहायला मिळतो, आपण स्क्रीनवरती बघू शकताय। पुणे, चाकण, सासवड, लावासा, कामशेत या भागामध्ये आपल्याला दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे। कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ आहे, हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी देखील पाहायला मिळणार आहे। मुंबईमध्ये मित्रांनो या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही। मुंबई व आसपासच्या परिसरामध्ये हवामान ढगाळ आहे मित्रांनो, परंतु पावसाची शक्यता ही कमी पाहायला मिळत आहे। या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते, परंतु पाऊस जास्त काही पाहायला मिळत नाही। मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ आहे, पाऊस हलक्या मध्यम स्वरूपाचा या ठिकाणी पाहायला मिळू शकतो। तसेच मित्रांनो, मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना हे मराठवाड्यातील 8 जिल्हे आहेत। मित्रांनो, 8ही जिल्ह्यामध्ये आपल्याला हवामान हे ढगाळ पाहायला मिळते, परंतु पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला जास्त पाहायला मिळत नाही। गेल्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला, परंतु आता या ठिकाणी मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता जास्त पाहायला मिळत नाही। स्थानिक वातावरण तयार होऊन कुठेतरी मित्रांनो हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। तसेच या ठिकाणी विदर्भामध्ये देखील आपल्याला नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला या ठिकाणी हवामान ढगाळ पाहायला मिळते। तर स्थानिक वातावरण तयार होऊन हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। तसेच मित्रांनो, जळगाव, मालेगाव, नंदुरबार, धुळे या ठिकाणी, नाशिक या भागामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय, परंतु जास्त मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्येच पावसाचा जोर आहे, कोकणपट्टीमध्येच पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळतोय। उर्वरित राज्यातील विदर्भ असो किंवा मराठवाडा असो या भागामध्ये पावसाचा जोर एवढा पाहायला मिळत नाही। खानदेश, उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील हवामान ढगाळ आहे, परंतु पावसाचा जोर हा कमीच पाहायला मिळत आहे। मित्रांनो या ठिकाणी 17, 18 व 19 मे रोजी काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे, त्याचा देखील आढावा येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात, आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तसेच मित्रांनो, तुम्हाला काही शंका असतील, तुमच्या गावाचं तुम्हाला या ठिकाणी अंदाज जाणून घ्यायचा असेल तर आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा, त्या ठिकाणी सुद्धा आपण हवामानाचा अंदाज देत राहू। धन्यवाद।